रेसिपी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी हलका फुलका तयार होणारा आणि आमरसासोबत जाणारा ज्वारीच्या पिठाचे धिरडे कसे करायचे याची रेसिपी दाखवणार आहे। सोबतच अजून पौष्टिक होण्यासाठी याच्यामध्ये मी एक खास पदार्थ टाकलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही रेसिपी ही शेवटपर्यंत बघा। ज्वारीचे धिरडे करण्यासाठी इथे एका मोठ्या बाउलमध्ये मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। पीठ हे चाळून घेतलेलं आहे। 1 वाटी ज्वारीच्या पिठामध्ये मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे आणि त्याच प्रमाणामध्ये अर्धी वाटी मी इथे नाचणीचं पीठ देखील वापरणार आहे। जसे बऱ्याच ठिकाणी आमरस पुरी असते, आमरस आणि मांडे असतात, त्याच प्रकारे मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आमरस आणि धिरडे खाण्याची परंपरा आहे। सोबतच आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे व त्यानंतर 1 ग्लास मी याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे किंवा तुम्ही हळूहळू पाण्याचं प्रमाण हे टाकून आपल्याला पीठ हे व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या ज्या गुठळ्या तयार होणार आहेत त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आमरस धिरडे हा अगदी पारंपरिक आणि विस्मृतीमध्ये गेलेला पदार्थ आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही नाचणीचं पीठ हे अगदी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल। उन्हाळ्यामध्ये नाचणी खाल्ल्याने शरीराला थंडावा देतो, त्याच्यामुळे मी इथे नाचणीचा वापर केलेला आहे। सोबतच ही अगदी ऑइल फ्री अशी रेसिपी आहे। आपल्याला धिरडे करताना अगदी कमीत कमी तेल वापरावं लागतं, त्यामुळे हेल्थ कॉन्शियस असणाऱ्या लोकांसाठी ही अगदी उत्तम अशी रेसिपी आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारे एकसारखं हलवून आपल्याला हे पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही जितका वेळ हे जास्त फिरवाल तेवढा आपल्या गुठळ्या ह्या लवकर मोडून निघतील। तुमच्या भागामध्ये जर आमरस धिरडे करत असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। पीठ हे आता व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की हे घट्ट आहे। तर आता याच्यामध्ये मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे व आपल्याला अगदी सरबरीत असं पीठ हे करून घ्यायचं आहे। धिरड्यासाठी लागणारे पीठ हे तयार आहे। तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे इतकं पातळ वेळ असल्यास तुम्ही 5 ते 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ शकता किंवा अगदी लगेचच तुम्ही धिरडे करण्यासाठी सुरुवात करू शकता। आता एका पॅनवरती मी छोटा अर्धा चमचा तेल लावून घेतलेला आहे व मध्यम आचेवरती पॅन हा पूर्णपणे गरम करून घेतलेला आहे। पॅन पूर्ण गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी 1 मोठी पळी ज्वारीचं पीठ जे आपण तयार केलेलं आहे ते टाकून घेणार आहे। अशा प्रकारे बुडबुडे निघाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून हे अर्धा मिनिट आपल्याला व्यवस्थित असं वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे। अर्धा ते 1 मिनिटभर एका बाजूने शिजल्यानंतर आपल्याला हे दुसऱ्या बाजूने टर्न करून घ्यायचं आहे व याला पुन्हा अर्धा मिनिट मध्यम आचेवरती व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे याची दुसरी बाजू देखील व्यवस्थित अशी भाजल्या गेलेली आहे। आपले धिरडे हे तयार झालेले आहे। खायला अगदी चविष्ट आणि क्रिस्पी देखील लागतात, सोबतच ते मऊ देखील लागतात। अशाच प्रकारे आपल्याला सर्व धिरडे हे करून घ्यायचे आहेत। आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी महाराष्ट्रीयन पारंपरिक आणि सर्वात सोपा, चविष्ट आणि हेल्थ कॉन्शियस असणाऱ्या लोकांसाठी चांगला असलेला ज्वारीच्या पिठाचे धिरडे विथ आमरस ही रेसिपी दाखवलेली आहे। थंडगार आमरससोबत अगदी गरम आणि वाफाळलेले ज्वारीचे धिरडे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि माझा जर आजचा रेसिपी व्हिडिओ आवडला असल्यास नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा